तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये भूषण पाडील प्रिन्स ऑफ वाडेघर स्वागत आहे प्रिन्स तुमचा. त्यामुळे आपण मैदानाच्या दिशेने दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आपण बघतायत. तर वळूया मैदानाकडे. बघा भूषणचे अनेक रेकॉर्ड या मैदानावरचे आम्हाला त्यांचे सहकारी सांगतायत, पण भूषणने त्यांचे रेकॉर्ड सांगावे आम्हाला, तेही आम्ही लोकांपर्यंत पोचू. वळूया कोळी वर्सेस देसाई. टॉपेज जेलची शक्यता, पहिलाच धक्का, थोडंसं नियंत्रण. हो बॉल कुठे फेकलाय बघा, किती आनंद सोमनाथ, इतका आनंद. फलंदाज बाद आकाश. सर्वेश पाटील आणि निखिल कपिल पाटील, निखिल पाटील, क्या बात आहे. या कपिल पाटील या. मोहन ओळेकर देखील आलेत. शाळचे त्यांचे स्वागत. वाडेकर संघाचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. ते मोहन ओळेकर यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर निखिल पाटील आले आहेत, कपिल पाटील आलेले आहेत. कपिल आल्यानंतर किती नवचैतन्य संचारतं प्रत्येकाच्या अंगामध्ये, मला माहिती नाही त्यामागची काय जादू आहे. सगळ्यांचा लाडका आहे, आवडता खेळाडू आहे आणि कधीच कुणावरती तो रागवत नाही, पण तो एकदा रागावला की मग समजून जा तुम्ही. कपिलची मनधरणी करणे फार कठीण आहे. न्यू बॅटर मैदानावरती ऋषी मात्रे येतात. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आकाशने, ऋषीने, पण तो आकाश परतला आणि मैदानावरती ऋषी. दोन्ही भावांना आपण सलामीला बघितला, पण आकाश परतल्यानंतर ऋषी प्रमोद मात्रेला यावं लागलं मैदानावरती. बॉलिंग मार्कवर तयार सुजल. बॅटची एज, पण नशीब आपण बघितलं तर की डिक्लोर झोन मागे फिल्डर कुठलाही जवळपास नव्हता. जर एक पूर्णपणे मोठं ग्राउंड असतं तर एक फिल्डर मागे जरूर असता शॉर्ट थर्डमॅनला, आणि कदाचित तिथे जेल टिपला गेला असता. धावसंख्या धावफलकावरती 1. बॉलिंग मार्कवर सुजल पाटील तयार. ओव्हर द विकेट. ओहो, पॉईंटच्या वरून एक्झिक्यूट करतायत. चेंडू पडल्यानंतर थोडा डायव्हर्ट झालाय. 2 धावा तर मिळालेले आहेत आणि या दरम्यान आपण बघतायत किती, आता सांगा तुम्हीच. हा डिक्लेअर झोनचा एक वेगळाच विषय असतो. बघा आतमध्ये बॉल होता तेव्हा 2 धावा निघाल्या होत्या, पण त्यानंतर फिल्डरने चेंडू जाऊ दिलाय. एकच, हा असं सांगा एक, असं काहीच नाही म्हटलं. मी बोललो काय रनच नाही का. सिग्नल व्यवस्थित द्या सर तुम्ही प्लीज. सर तुमच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा आहे, तुमचं खूप मोठं नाव आहे सर. धावसंख्या धावफलकावरती 2. ओहो, व्हॉट अ शॉट, भरपूर लांब, थेट रोडवर रस्त्याच्या पार, सिक्सर. शॉट फ्रंट फूट वरती, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचले आणि तिथून तो चेंडू उचलला थेट सीमा पार. हो, बॅटची एज, डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 9 धावा. चांगला फटका होता मागचा, आपण बघितलं. स्टेप आउट झाले. स्टेप आउट म्हटले की आम्हाला सिद्धूची आठवण येते की स्टेप आउट होऊन बॅटिंग करणारे फार कमी बॅटर आहेत. त्यासाठी चेंडूवरची नजर, सराव, फुटवर्क, आणि बघा हा षटकार सीसीचा दाखवतात पुन्हा एकदा. ग्रेट शॉट. ऑन साईडला फिल्डर आहेत, सर्कलमध्ये चेंडू थांबवलाय. केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघता दुहेरी अंकात धावा झालेल्या 10. थोडा आवाज द्या डीजे, शेवटच्या 2 मॅच आहेत, कारण आम्हाला आवाज जबरदस्ती काढावा लागतो. मला माहिती आहे तुम्हालाही थोडीशी बंधन आहेत, तुमचाही नाईलाज आहे.
पेपर झालेत म्हणतात, पण अभ्यास पुढच्या पेपरचाही करावा लागेल. तर 10 धावा धावफलकावरती. सकाळी चांगला आवाज होता, पण नंतर काही इन्स्ट्रक्शन त्यांनाही देण्यात आले. पण आता गाणी लावतात मग थोडा आवाज द्यायला काही हरकत नाही आहे. धावसंख्या धावफलकावरती 10. तर बघूया 4 ओव्हरची मॅच, फार महत्त्वाची मॅच आहे. जो जिंकेल तर पुढे क्वालिफायर आणि समोर असणारे कुशल स्पोर्ट्स सापाड, पेंडू पाटील पुरस्कृत हा संघ. आणि याच नावाने हा संघ गेले कित्येक वर्ष आपल्या नावाचा एक दबदबा निर्माण करू नये. कल्याण विभागामध्ये आपण जर विचार केला तर अनेक संघ आहेत ज्यांनी सातत्याने क्वालिटी क्रिकेट दाखवलेले आहे. त्यामध्ये वाडेकर आहे, गौरीपाडा आहे, चिकनगरने एक काळ रेग्युलरच्या माध्यमातून गाजवला. त्यातले बरेचसे खेळाडू 40+ खेळतात. स्विच हिट हा जाईल डिक्लेअर झोनमध्ये आणि मागे मारून काहीच मिळणार नाही, केवळ एकच मिळेल. पण समोर जर तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला मोठे फटके मिळू शकतात. या मैदानाचा हाच एक मायनस पॉईंट आहे. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. फडके क्रीडांगण म्हणून या मैदानाला संबोधलं जातं. हलक्या हाताने ऑन साईडला खेळतात. 1 धाव पूर्ण झाली आहे, केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे सकते. आपण बघतोय 12 धावा. वाडेकरचं अत्यंत सुंदर गीत तयार करण्यात आलं. सिद्धूने त्याची कल्पना आम्हाला दिली होती. त्यांना तो एक डायलॉग रेकॉर्ड करून हवा होता, पण तो करता आला नाही. पण गाणं सुंदर झालं आहे. ओहो, आणि हा फटका देखील तितका सुंदर होता. गेलाय का बाहेर? नाही, थांबवलाय. तीच तर सीमारेषा तिथली आहे जिथे आपण बघितलं. तिथे चेक करायचं म्हणतात. बघूया आता दिसतंय का व्यवस्थित. तिथे एक लाईन आहे का सिद्धू? पडदा आहे. अच्छा, पडदा आहे. त्यामुळे पडद्याच्या आतच, त्या कपड्याच्या आतच चेंडू अडवला आहे हे दिसतंय. प्रथम दर्शनी तर आपल्याला तेच स्पष्ट होतं आहे. आणि मला वाटतं बघूया अंपायर चेक करा कोणीतरी. अडवला आहेत पण बघा एकदा, कारण थर्ड अंपायरला रेफर केलं. उगाच रिस्क नको. आपण आपल्या मनानुसार नाही निर्णय देऊ शकत. तुम्ही चेक करा एकदा टी व्ही स्क्रीनवरती. बघा आता मॅच कोणती चालू आहे, कोळिवली आणि देसाई. आता वाडेकरचे प्लेयर काय येऊन बघताय, छोटे छोटे काय समजत नाही. बघा किती निरीक्षण करतायत. यांना थर्ड अंपायर म्हणून जाहीर करा आणि पाठवा अंपायरिंगला. सेफ आहे, बरोबर पकडलाय, आत पकडलाय. गुड फिल्डिंग. जल्पेश पाटील नाव आहे का? हो, एक जल्पेश GTCचे, एक जल्पेश पाटील वाडेकरच्या 18 क्रमांकाची जर्सी घातलेली आहे. हे बघा दाखवतात पुन्हा एकदा आम्हाला. दूध का दूध और पाणी का पाणी. ओहो, हा बघूया जातो का बाहेर. गेलाय. व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सिक्सर. बॅट मधून आलाय फटका, झकास. आणि हा त्याचा क्लास एकदम खास. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा येत नव्हत्या सुरुवातीला. आपण बघितलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये थोडीशी संत सुरुवात आपण बघितली होती पहिल्या ओव्हरमध्ये. तिथून मात्र तो षटकार आला. या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये केवळ 4 होत्या, पण हा षटकार जो मागच्या ओव्हरमध्ये 4थ्या बॉलवरती आला होता, हा देखील 4थ्या बॉलवरती. या दरम्यान आपण बघतायत चांगलं क्षेत्ररक्षण. वाईट बॉल अंपायर कॉल करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 21. षट क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. पाणी रेडी ठेवायचं आहे. दुपारचं रगरगत ऊन, या उन्हामध्ये प्रत्येकाला पाणी हवं असतं. स्लोअर 1 ऑन साईडला खेळतायत. मिड विकेटवरनं फिल्डर फार वेगाने आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती एकूण 22 धावा. तर अखेरचा चेंडू आहे, कारण एक वाईड बॉल होता. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण बघितल्या 11-12 धावा आलेले आहेत. ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर चेंडूच्या खाली. ओ व्हॉट एफर्ट्स, काय प्रयत्न होते.
पण 2 धावा नाही रोखू शकले. पण या एफर्ट्सला सलाम आहे. क्षेत्ररक्षक बघा चेक करा, सुजल पाटील, आणि मला वाटतं व्यवस्थित आहेत ते. बहुतेक फार जोराने आदळले होते. बघा हा एफर्ट्स दाखवत आहेत, हा प्रयत्न आपल्या संघासाठी. या 4 धावा वाचवल्यात मी म्हणेन, आणि धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्यास समान असतं. काय बघा काय प्रयत्न होता सुजलचा. ग्रेट फिल्डिंग, वर्ल्ड क्लास फिल्डिंग, जागतिक दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्याला म्हणतात ना, ते हे क्षेत्ररक्षण सुजलने दाखवलं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, या ओव्हरमध्ये 14 आल्या. आणि बघा आत्तापर्यंत जे सगळे स्टॅट्स आम्हाला दाखवतात काल आणि आत्तापर्यंत काय घडलं आहे, कालचं दाखवतात, कालच्या दिवसातील. डे 1 359 धावा झाल्या होत्या काल. 45.5 षटकं झाली होती कंप्लीट. विकेट 55, चौकार 20, षटकार 15. अशा प्रकारे आपण बघितले होते हे कालच्या दिवसातील हा खेळ. तर बघूया आज दुसऱ्या दिवसामध्ये किती धावा होत आहेत, कशा पद्धतीने आजचा दिवस संपन्न होत आहे. यानंतर एक मॅच असणार आहे, आपली प्रेक्षणीय मॅच आपण बघितली जी संपन्न झाली. ॲडव्होकेट वर्सेस आपले KDMCचे सगळे कर्मचारी एकत्र आले, खेळले, आनंद घेतला. या सगळ्यांना कुठे वेळ मिळतो. खरं तर क्रिकेट प्रत्येकाला खेळायचं असतं. कित्येकाची स्वप्न पूर्ण होतात, कित्येकांना हा छंद अर्ध्यावरती सोडावा लागतं. जबाबदारी खांद्यावरती आल्यानंतर अनेक छंदांचा बलिदान द्यावा लागतो. आ गेला सीमा पार. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरते. आणखीन एक चौकार. 28 धावा धावफलकावरती. साफाडची टीम दुसऱ्या स्पर्धेमध्ये खेळण्यास गेलेली आहेत, पण त्यांना इन्फॉर्म आपण केलेले आहे. तेही मॅच बघत असतील, त्यांनाही माहिती यायचं आहे. हा चेंडू आलाय आलाय आलाय, सीमा पार. येतो हा चौकार. पहिला विकेट पहिल्याच बॉलवरती आला होता आणि त्यानंतर बघा काय कमबॅक. जल्पेश पाटील किती मेहनत करतायत. घरी आईने सांगितलं पाणी घेऊन ये मला, जल्पेश सांगेल नाही मी नाही आणणार. घरची कामं कुठे करतात मुलं. हल्ली सगळी मुलं बॉयलर झालेत, गावठी मुलं राहिली नाही. आता मोबाईलवर तासन तास रील्स बघत. जिथे क्रिकेट आहे ते आम्ही कुठेतरी मैदानात दिसतात. थ्रू द कव्हर, वॉट शॉट, एक्सलंट ड्राईव्ह, चेंडू सीमा पार, चौकार. हा बघा ॲक्शन रिप्ले विथ द अँगल खेळले, विथ द टर्न खेळले. बॉलिंग मार्कवर सोमनाथ कारभारी या संघाचा प्रमुख खेळाडू. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 36. बॅक टू बॅक 3 चौकार आले. चौकारांची हॅट्रिक विकासच्या बॅटमधून. कव्हरच्या दिशेने एक सुंदर फटका खेळले सोमनाथ. पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट येत आहेत. ड्राय स्ट्रेट ड्राय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 37. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं वाकण संघाच्या अगेन्स्ट धावसंख्या चेस केली. देसाईने आज काही खेळाडू नाहीत, मोरेश्वर टीममध्ये दिसत नाही आहेत, प्रवीणही दिसत नाही टीममध्ये. आपण बघतायत पण हरकत नाही, देसाईमध्ये भरपूर खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना तो पर्याय त्यांच्याकडे आहे अनेक. हे बघा हे वॅगन व्हील आम्हाला दाखवत आहेत. फिल्डिंग प्लेसमेंट कशा पद्धतीने ही रचना आम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून दाखवत आहेत रोशन. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. केवळ एक धाव या दरम्यान येईल. चांगलं कमबॅक राहिलं सोमनाथचं. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, पहिल्या 3 बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर आपण बघितलं साईड चेंज केली आणि पुढच्या 3 बॉलमध्ये केवळ 3च दिल्या. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती म्हणजे 39 धावांची गती आहे. 13.00 प्रति ओव्हर मागे. आणि बघूया अखेरच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत. याच गतीने खेळले तर 52 धावा बघायला मिळतील. पण या दोघांमध्ये पार्टनरशिप
तब्बल 39 धावांची झालेली आहे. कारण विकास आकाश जेव्हा बाद झाला तेव्हा पहिल्याच बॉलवरती बाद झाला. सेलिब्रेशन जबरदस्त झालं होतं कोळेलीचा, पण त्यानंतर सेलिब्रेशनची संधी आतापर्यंत दिली नाही आहे देसाईने. हे बघा फिल्डिंग प्लेसमेंट कशी आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कवर आहे. एक पॉईंटच्या मागेही कवर्स लावलेलं आहे डीपमध्ये. ऑन साईडला आपण बघताय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. त्याचबरोबर एक मिड विकेट, एक काऊ कॉर्नर, एक लॉंग ऑन आहे. टॉप एज जेल होईल का प्रश्न आहे आणि झालाय ड्रॉप. 2 धावा येत आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण झाले 41. अखेर षटक नरेश घेऊन आलेले आहेत. ही पार्टनरशिप 50 धावांची होईल का प्रश्न आहे. कारण 5 बॉल शेष आहेत, 9 धावा अजून आल्या या दोघांच्या माध्यमातून, तरी 50 धावांची पार्टनरशिप होईल. प्लॅन मिस. हा डॉट बॉल. चांगला चेंडू होता, क्रॉस बॅटेड खेळायचा होता, संपर्क झाला नाही आहे. हा डॉट बॉल. धावसंख्या 41. आणि डगआउटमधून आवाज येतो की समोर मार. जेव्हा फटके येत असतात तेव्हा कोणी आवाज देत नाही, पण जेव्हा एखादा बॉल मिस झाला, कारण माहिती आहे 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एक बॉल महत्त्वाचा आहे. अपेक्षा असणार आहे विकासकडनं, कारण की चेंडू आता कमी शिल्लक आहेत. उडवलाय पण गेल्या थेट फिल्डरच्या हातात. फलंदाज विकास झकास बॅटिंग करून बाद होतोय. त्याच्या या इनिंगमध्ये 3 चौकार आणि 1 षटकार आपण बघितला. तर 25 धावा अवघ्या 11 चेंडूमध्ये केलेले आहेत, त्यामध्ये 3 चौकार 1 षटकार आहे. चांगली इनिंग साकारलेली. जवळजवळ त्याचा आपण स्ट्राईक रेट बघितला तर तो 250च्या जवळपास बघायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. न्यू बॅटर हिमांशू म्हात्रे मैदानावरती. मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली हिमांशूने, केवळ 1च धाव दिली होती, तर मॅन ऑफ द मॅच राहिला होता. कमबॅक चांगलं झालं आहे नरेशचं. बघूया शेवटचे 3 चेंडू आहे. हिमांशू आलाय, लेफ्ट हँडेड आहे. हिमांशूसाठी ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत, डीपमध्ये 1 सर्कलमध्ये. पुन्हा टाकावं लागेल. अंपायर सांगतायत अजित सर की वाईड आहे. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक झालं वाईड नंतर. आपण बघतायत धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 42. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. हे षटक चांगलं राहिलं कोळिवलीसाठी. 50च्या पुढे धावसंख्या जाईल असं वाटलं होतं, पण बघूया जाते का नाही. सन्मान देण्यास भाग पाडले. धावचीची एक सोपी संधी हिमांशूने सन्मान दिला आणि त्याला मात्र डगआउटच्या दिशेने जावं लागेल. बघा कोळिवली संघाचे समर्थक कसे टाळ्यांचा गजर करतायत. आनंद आहे त्यांनाही आणि असायला हवा. माहिती आहे समोर देसाई टीम आहे. देसाईच्या अगेन्स्ट आपली टीम जिंकली तर नक्कीच एक फार मोठा विक्रम आपण करू शकू आणि त्यानंतर सापाडच्या विरुद्ध खेळण्यासाठी हा संघ तयार होईल. पण बघूया, पहिलं सत्र सुरू आहे आणि कोळीला खंदे समर्थक लाभलेले आहेत. हे मोटिवेशन मिळणं गरजेचं असतं. टीमला सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. ओहो, शेवट गोड झालाय. हे षटक चांगलं होतं. स्ट्राईक का घेतली ऋषी म्हात्रेने आणि या षटकाने संघाला घेऊन गेलाय तो 48च्या घरात. ही 12ची सरासरी आणि 49 धावा विजयासाठी हव्यात. हा सिद्धू प्रचंड मेहनत करतोय, परंतु आयोजनाचा फारसा अनुभव नाही. बऱ्याच वर्षानंतर वाडेकरच्या माध्यमातून स्पर्धा, एक मोठी स्पर्धा आम्ही पहिल्यांदा बघितली फार वर्षापूर्वी. नांदिवलीचे निलेश म्हात्रे यांना बहुतेक तिथे बाईक मिळाली होती, जर मला खरं तर ते आठवतंय. आणि काय जबरदस्त स्पर्धा होती. बॉल जमा करा कोळीचे प्लेयर, प्लीज अतिक्रमण करू नका कुठल्याही गोष्टीवरती. अंपायर आपण देखील द्या.
हा बघा सोमनाथने उत्तर दिले की बॉल आम्ही कधीच घेणार नाही तुमचे. तर आमचे शाहू दादा चॉकलेट बॉय आज चॉकलेट आणले की नाही बघा. ग्रामीणचे आमचे सॅन्टा क्लॉज आहेत. क्रिसमस संपले आहे पण वर्षाचे 12ही महिने आम्हा समालोचकांना व सगळ्यांना चॉकलेट्स वाटत आहेत. आम्हाला चॉकलेट वाटता वाटता अनेक जण आता चॉकलेट्स मागू लागले. त्यामध्ये अंपायर देखील आहेत आणि स्कोरर आहेत. म्हणजे सगळ्यांना चॉकलेट बघा त्यांचा पाऊच भरलेला आहे. कोणाला करकरीत नोटा जरी पाहिजे असतील तरी ते देतात. आहेत अजून आहेत आणि सुट्टे पैसे 50च्या नोटा असतील 20च्या असतील. कारण बँक ऑफ बडोदामध्ये कामाला आहेत ते. भावेश पाटील तिसगाव यांचं आगमन झालं आहे. भावेश म्हात्रे स्वागत आहे भावेश आपलं. तर शाहूदादा रजा घेत आहेत. शाहूदादा एव्हरग्रीन आजही फिल्डिंग करतायत सराव करतायत प्रचंड मेहनत करतायत. सकाळी एक्सरसाइज करतायत. काहीतरी शिकायला हवं त्यांच्याकडनं. तो आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. आणि बघा इतक्या दूर आली होती कल्याणला. आता त्यांना आम्ही आपल्या विभागामध्ये बऱ्याचदा बघितलेलं आहे पण आज कद्र वाडेकरवरती प्रेम आहे. विजयदादांनी अनेकांना इन्व्हाइट केलं आहे. विजयदादांचे अनेकांशी फार जवळचे संबंध आहे. कित्येक वर्ष या क्षेत्राला दिलेली आहेत. प्लेयर म्हणून नेहमीच चर्चेमध्ये राहिलेले आहेत. त्या ठिकाणी भावेश म्हात्रे नेतेली गावचे आलेले आहेत. त्याचबरोबर अथर्व केने 30 गावच्या ठिकाणी आले आहेत. या दोन्ही मान्यवरांचं स्वागत आहे. आमच्या विनंतीला मान देऊन हे मान्यवर येतात. उद्या आणखीन मान्यवर अपेक्षित आम्हाला कारण उद्या या स्पर्धेचा शेवटचा निर्णायक दिवस असणार आहे. कारण 24 संघांना आपण खेळताना बघितलं आहे. सापाट टीम सिद्धू कॉल केला आहे का? सापाट टीम येत आहेत ऑन द वे आहेत. ही मॅच संपायच्या आधी येतील कारण आमच्या भावेशला प्रचंड घाई आहे. कारण त्याला जवळजवळ 120 किलोमीटरचा प्रवास करून उंबारीला जायचं आहे. मेट्रो चालू झाल्या नाही अजून. बुलेट ट्रेनही चालू झाल्या नाही इथून. हां त्यांना खरं तर रोशनच्या बरोबर आले. क्या बात आहे. इंधन बचत करतायत. तर स्क्रीनमध्ये बघा सिद्धू आमचे दिसत आहेत. सिद्धूने ड्रेसिंग खूप सुंदर केलं आज. नेहमी आपण त्याला जर्सीमध्ये बघितलं. वाडेकरचं प्रतिनिधित्व करत असताना ती जर्सी नेहमीच अभिमानाची आपल्या अंगावरती परिधान करताना आपण अनेक खेळाडूंना बघितलं. आज आयोजक आहेत. आयोजकाच्या भूमिकेत आहेत हे सगळे मान्यवर. अथर्व केणीला आपण बघितला. त्याचबरोबर भावेश म्हात्रे देखील आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. चला टार्गेट 49. वेळ जास्त घेऊ नका. चला उद्या तर आपल्याला सगळ्यांच्या मागे लागावं लागेल कारण उद्या 9 मॅचेस आहेत. समोर खेळतायत मिडॉनचे वरून एक्झिक्यूट केला. वॉट शॉट. सुरुवात चौकारने झालेली आहे. महेश भंडारीने इथून 4 धावा पहिल्याच बॉलवरती ठोकलेले आहेत. सुंदर फटका होता. शॉट ऑफ लेंथ होता. बघा ॲक्शन रिप्ले. फोर्सिंग स्ट्रोक मोठ्या बॅकलिपने खेळले. बॉलिंग मार्कवर रितेश म्हात्रे. रितेश इथेच कामाला आहे KDMCमध्ये. रितेश किरण बोपरचे भरपूर जण. पुन्हा एकदा त्या दिशेने यावेळेस मात्र लॉंग ऑफला आहे. केवळ एकदा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 5. टार्गेट 49 आहे. 12.25 हे धावांची आवश्यक गती या ठिकाणी राखायची आहे.
तर धावसंख्या धावफलकावरती 5. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड सोमनाथ कारभारी. प्रचंड वेग पण दिशा आणि टप्पा चुकला वाईट बॉलचा. आपण बघताय दिशा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने ही धावसंख्या धावफलकावरती 6. विजयासाठी 49 धावा करायच्या आहेत. सोमनाथ तयार. पुन्हा एकदा फार मोठी जबाबदारी सोमनाथची आहे. बॅट तर जोरात फिरली होती. चेंडूने मात्र शरीराचा वेध घेतला. ओव्हरथ्रो झालाय पण बॅकअप मिळतंय. लेग बायचा इशारा अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली. भरपूर वर्ष JBC साठी क्रिकेट खेळले. दुसऱ्या बाजूला प्रेसीसाठी जबरदस्त कारकीर्द अजित पुत्रन सरांची राहिलेली आहे. अनेक रेकॉर्ड त्यांनी गोलंदाज म्हणून केलेले आहेत. 5 चेंडूत 5 क्लीन बोल्ड बॅक टू बॅक करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावरती आहे. फार जबरदस्त किस्सा आहे. तुम्ही टेनिस क्रिकेट इनवरती जेव्हा जाल तेव्हा राहुल 11ची ती सगळ्यांची ती मीटिंग, चंद्रकांत शिंदे, अमित गोलतकर, भरपूर असे लेजंड प्लेयर आहेत. भरत लवार असे भरपूर खेळाडू खेळून गेलेले आहेत राहुल 11साठी. RK ट्रॉफी जिंकणार, राज कपूर मेमोरियल ट्रॉफी जिंकणारा संघ म्हणजे राहुल 11. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक संघ प्रसिद्ध झाले पण तो काळ कुठलाही सोशल मीडिया नव्हता, यूट्यूब नव्हतं, इंटरनेटचा कुठेही नामोनिशान नव्हतं. तेव्हा आपण बघितलं राहुल 11, मॅचलेस, त्रिशूल. उंच गेलाय सोमनाथ कारभारी. लय भारी आलाय हा षटकार. आणि या मैदानावरती लेफ्ट हँडेडचा पहिला षटकार. का इतका वेळ लागला एखाद्या लेफ्टीला षटकार मारण्यासाठी हा प्रश्न आहे. कारण बघायला गेलं तर असं नाही की ते लेफ्ट हँडेडसाठी फार मोठी बाउंड्री आहे किंवा षटकार आहे. पण हा षटकार सोमनाथच्या बॅटमधून आला आहे. सोमनाथ कोळीची खरं तर ओळख आहे. या सोमनाथच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ज्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे. या संघाचा जेन्युअन ऑलराऊंडर. 14 धावा आल्या आहेत. प्रत्युत्तर दिले आहे. बॉलिंग मार्क तयार. रितेश यावरचा अखेरचा चेंडू. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका. हा षटकार. या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतोय 20. फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवर्त सुरुवात मैदानावरती. जय दुर्गा माता क्रिकेट संघ कोळवली. 20 धावा झाल्यात. 49चं टार्गेट 29 करायचे आहेत. 18 बॉलमध्ये काय धमाकेदार सुरुवात. सोमनाथच्या बॅटमधून आलेले 2 नेत्रदीपक षटकार. बघा पिण्याचं पाणी जरूर प्या पण महाराजांची जी प्रतिमा आहे तिथे कोणीही बॉटल टाकू नका. कचरा जमा करू नका प्लीज. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मग अशी खाली भरपूर बॉटल्स पडल्या होत्या. प्लीज कोणी तिथे कचरा करू नका मित्रांनो. ज्या राजामुळे खऱ्या अर्थाने आपला धर्म टिकून आहे, ज्या राजामुळे आपलं अस्तित्व आहे, ज्या राजामुळे आपण ताट मानेने जगतोय, त्या राजाला प्लीज त्याच्या आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा तिथे बॉटल्स ठेवू नका. सुंदर अशी ही प्रतिकृती आपण बघतात महाराजांची. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पेंडीवरती रक्ताचा अभिषेक केला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा खऱ्या अर्थाने तो विडा उचलला आणि तिथून ते स्वप्न पूर्ण केले. जवळजवळ 500 वर्षाची गुलामी नष्ट करून टाकली. 19 तारखेला राजांची जयंती आपण मोठ्या थाटामाटात साजरी केली. नाव संख्या धावफलकावरती 21. बॉलिंग मार्कवर दक्ष पाटील. एक उभरता सितारा नवीन आपण बघतोय चेहरा. प्लॅन मिस. डॉट बॉल. हे डॉट चेंडूच देसाईला या मॅचमध्ये घेऊन येतील. पण बघूया आज सोमनाथ कारभारीला रोखणं इतकं सोपं काम असणार आहे का देखील प्रश्न आहे. कारण सोमनाथ थांबणार नाही. सोमनाथ जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत त्याची बॅट फिरेल.
एकतर तो आउट होईल किंवा धावा करेल, या दोनच गोष्टी होतील मैदानावरती. कारण सिंगल डबलचं गणित सोमनाथला फारसं जमलं नाही. नेहमी स्ट्राईक रेट त्याचा आपण 250-300चा बघितलेला आहे. आणखीन एक प्रयत्न पण हा वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण 22 धावा झाल्यात. हे षटक दक्ष अपेक्षा असणार. पहिल्या ओव्हरमध्ये प्रचंड तोडफोड झालेली आहे. 20 धावा खर्च केल्यात आणि या षटकामध्ये कुठेतरी ते कमबॅक करून देण्याचं काम दक्ष पाटील करेल. लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. सोमनाथच्या पट्ट्या चेंडू आला की कार्यक्रम होतो आणि तो झालाय. हा तिसरा षटकार. सोमनाथ कारभारी, ज्याची फलंदाजी लय भारी. बघा हा षटकार स्टँड अँड डिलिव्हर्ड, एकदम पॅरलल स्ट्रोक होता, फार जास्त उंच गेला नव्हता. या षटकाने धावसंख्या धावफलकावरती 28. मोठा उलटफेर होईल का? देसाईसारखा एक मोठा संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल का? प्रश्न आता इथे उपस्थित झाला आहे. कारण की 28 झाल्यात. 21 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. फार जास्त अंतर नाही, 6 धावांचंच अंतर आहे. दुसरं षटक सुरू आहे. चिंता वाढली आहे कारण एकही विकेट गमावला नाही. महेश भंडारेने 7 धावा केल्यात आणि त्यानंतर सोमनाथ कारभारी, ज्याने आपण बघितलं तर फक्त षटकारांचीच भाषा त्याची बॅट बोलते. काही तर तुपाशी नाही तर उपाशी. उकळण्याचा प्रयत्न. हा वाईट बॉल आहे. हा प्रेशर स्पष्टपणे दिसतोय दक्षवरती कारण की षटकार आला होता आणि त्यानंतर हा वाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 29. 20ची गरज आहे. 15 चेंडू शेष आहेत. 1 फॉर दी ओव्हर असं कॉलही करण्यात आलंय. बघूया. हो झेल होईल का? हार्ड आहे आणि बघा किस्मत भी बहादूर का साथ देती है. गॅप मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्या टप्प्यात. आणि धावसंख्या धावफलकावरती 33 आणि आता केवळ 16 धावांची गरज आहे. 14 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. परिस्थिती अंडर कंट्रोल आपण बघतायत. खरं तर आटोक्यात आणलेली आहे. महेश आणि सोमनाथने काय पार्टनरशिप झालेली आहे. 49चं टार्गेट काही फार छोटं नव्हतं. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 49. समोर देसाईसारखा एक तुल्यबळ संघ. 20 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या आणि त्यानंतर आपण बघतायत या ओव्हरमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. हलक्या हाताने ओहो सोपा झेल सोडलाय शॉट कव्हरला. आणि मला आठवतंय तो 1999चा विश्वचषक हर्षल गिब्सने जेव्हा स्टीवाचा झेल सोडला तेव्हा स्टीवा त्याला जाऊन म्हणाला की तू कॅच नाही वर्ल्ड कप सोडलाय. आणि नक्कीच तसंच घडलं. साऊथ आफ्रिकेला अजूनही एकही विश्वचषक जिंकता आला नाही. न्यूझीलंड ही वाढ बघते. ज्यांनी क्रिकेटला जन्म दिला त्यांनाही कित्येक वर्ष पहिला विश्वचषक जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागला. पहिले 2 विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्यांदाही फायनलमध्ये आले होते. पण कपिल देव निखांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा 83चा विश्वचषक उचलला. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 35. चांगली पार्टनरशिप संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असताना 14ची गरज आहे. आणि बघा मॅच या ठिकाणी आपण बघतायत कंपॅरिझन या ठिकाणी दाखवतात. आफ्टर 2 ओव्हर्स 35 झालेले आहेत. त्या कोळवीच्या 24 झाल्या होत्या. देसाईच्या 1 विकेट होता पण इथे एकही विकेट नाही. 11 धावांनी पुढेही आहेत आणि विकेटही नाही आहेत. त्यामुळे चिंता वाढलेली आहे मैदानावरती. ती म्हणजे जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईची.
मॅनहॅटन चार्ट दाखवतात स्क्रीनवरती. आपण बघताय आता एक ग्रे कलरचे जे कॉलम तुम्ही बघताय ते देसाईचे. त्यानंतर त्याला उत्तर देताना हे ब्ल्यू रंगाचे जे कॉलम तुम्ही बघतायत ते आपल्याला दिसतात कोळीचे. ते उंचच्या उंच आहेत, म्हणजे प्रत्येक पिलर तुम्हाला मोठा दिसतोय. आणि हा बघा वॉर्म चार्ट. का तर वॉर्म म्हणजे किडा. किड्याच्या प्रमाणे ही लाईन तुम्ही बघताय, जसा किडा वळवळ करत जात असतो नागमोडी वळणं घेऊन, तशाच प्रकारे वॉर्म चार्ट दाखवत आहेत ग्राफिकच्या माध्यमातून. रोशन फराड असलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. या दरम्यान हिमांशू बॉलिंग मार्कवर आला आहे. डॉट बॉल. विकेट महत्त्वाची होती सोमनाथची. ती विकेट प्राप्त झाली असती तर या मॅचमध्ये कमबॅक करता आलं असतं. पण अजूनही आपण बघितलं तर विजयासाठी 14ची गर्दे 11 चेंडू शेष आहेत. हे षटक फार महत्त्वाचे आहे देसाई संघाच्या दृष्टीने. हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने स्ट्राईकवरती आणतात. ओ खराब फिल्डिंग. या दरम्यान फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय कोळी संघाचा. चला बॅट्समन पाठवा लवकर. चला जरी एक मॅचचा वेळ असला तरी अनेकांना काम आहेत. बरेच जणांना लवकर जर शेड्यूल संपलं. उद्या तर काय 9 मॅच आहेत. उद्या सिद्धू टीमला लवकर बोलवा. उद्या जे 2 टीम आहेत, पहिल्या जे 4 टीम आहेत, 2 मॅचवाले जे टीम आहेत त्यांना लवकर बोलवा. कारण की उद्या 9 मॅच दिवसभरामध्ये कवर करायचे आहेत आपल्याला. उद्या एक सेमी फायनल होईल, एक फायनल होईल. उद्याच्या 8मधून आपल्या 7 मॅच त्या कवर करायच्या आहेत. त्यामुळे उद्या अजिबात टाईमपास चालणार नाही. कालच्या दिवसामध्ये संघ पोहोचले गौरीशंकर गौरीपाडा, कस्तुरी 11, रजनीताई म्हात्रे पुरस्कृत संघ याच नावाने संघ खेळताना आपण बघितलं आहे. ऐरेगाव चषकमध्ये काय कामगिरी राहिली गौरीपाडा संघाची. आणि रजनीताई या संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे, जसे सापाडच्या पाठीशी पिंटू शेट असतात. ओ फक्त लेट काट. एक धाव घोषित आहे. असंख्य धाव फलकावरती 1ने पुढे जाते. 37. आता 12ची गरज आहे 9 चेंडूमध्ये. हे 3 चेंडू जर चांगले हाताळले नाही, इथून 3 बॉलमध्ये 1-2च धावा दिल्या ना तर मॅच शेवटच्या वरपर्यंत रंगेल. पण सोमनाथ जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंता करणार नाही कोळीचे समर्थक. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. धावचीची संधी आहे. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का लागत असताना दिगेश म्हात्रे आउट. तर अजूनही विजयासाठी जर आपण पाहिलं तर 12ची गरज आहे आणि 12 काढण्यासाठी 8 चेंडू शेष आहे. पण स्ट्राईकवरती आलाय तर सोमनाथ. त्यामुळे बघूया सोमनाथ स्ट्राईकवरती आल्यानंतर इथून मात्र कोळी संघाला ही मॅच तो जिंकून देतो का. बॅट्समन पाठवा. सोमनाथ ते विचारतायत कोणला पाठवू सांगा. अरे 2 विकेट गेल्यानंतरही प्रश्न पडलाय कोणाला पाठवायचा. दीपू न्यू बॅटर 2545 क्रमांकाची जर्सी घालून दीपू मैदानावरती दाखल झालाय. सापडची टीम आली असेल, कोणी आला असेल, आल्याची नोंद करा. आता घोटसईला खेळायला गेले होते. एका दिवशी 2-2 ठिकाणी एंट्री असली का तारेवरची कसरत. टीम फॉर्ममध्ये असल्यावर मग या गोष्टी होतात. आणि संघाचा सुरुवातीचा सापाडचा फॉर्म आपण बघितला तर चांगला राहिला नाही. पण उंबारच्या स्पर्धेत काय कामगिरी केली. चॅम्पियन सलग 2 वर्ष. उसळणारा चेंडू आणि या ठिकाणी आपण बघतायत हा डॉट बॉल. अंपायर सांगतायत की वाईट कसा आहे. स्पष्टीकरण अंपायरला द्यावं लागतं जेव्हा प्रश्न विचारला जातो.
ओहो, स्क्वेअर ऑफ द विकेट, सिक्सर, चौथा षटकार. तर आता 6 धावांची गरज आहे. 6 बॉल. विकेट आपण बघूया. देसाईचे विकेट होते 3 आणि कोळीचे विकेट इकडून आपण बघतायत 2. त्यामुळे 5ही चालतील. या षटकाराने आता मात्र कोळीने कमबॅक केले आणि आता प्रश्न पडले अखेरच्या ओव्हरमध्ये 6 धावा होण्यापासून कोण वाचवणार हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. फिल्डिंग लावून घ्या, वेळ जास्त घेऊ नका. तर 6 बॉल आणि 3 ओव्हर नंतर तुम्हाला जुना बॉल दिला जाईल. प्राणीची इच्छा होती की एक बॉल मैदानात जायला पाहिजे एक्स्ट्रा. नक्कीच नक्कीच प्रणित. तर 6 बॉल 6ची गरज. 5ही चालतील. विकेट कमी आहे, 1 विकेट कमी आहे. टॉस देखील कोळीच्या बाजूने लागलाय. रौनक अखेर तर षटक घेऊन येतोय. पडद्यावर पाय ठेवू नका, हात लावू नका. भगव्या रंगाच्या पडद्यावरती कोणी पाय ठेवू नका, हात लावू नका. प्लीज. किसी का पीला, किसी का काला, किसी का झंडा लाल है, मगर इस भगवे को मिटा सके वो कौन माई का लाल है. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये पण नाही जाऊ दिलाय. आउट आहेत का प्रश्न विचारलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केले अजित सरांनी. आपण चेक करूया. क्लोज आहे आणि असं प्रथम दर्शनी वाटतं की फलंदाज बाद आहेत, पण आपण बघूया. आपल्याकडे नाही. चेक करूया आपण. अंपायर आहेत आमचे बाळा सर, जे आमचे कपिल पाटील यांचे मामा आहेत. आता विकेट किपरने पूर्णपणे स्टंप कव्हर केल्यात. त्यामुळे आता आपल्याकडे जो एक अँगल फ्रंट आहे तो आपण चेक करणार आहोत. सेफ आहेत, नॉट आउट. तर या धावा 2 आणि इक्वेशन बघा आता 4 धावांची गरज. आज विकास जाधवने 4 धावांचं संरक्षण केलं होतं, रोहितने उंबर्डेचे. आणि आता बघूया. 5 बॉल आणि विजयासाठी आता गरज आहे ती 4 धावांची. 3ही चालतील. स्ट्राईकला दीपेश. ऑन साइडला फ्लिक करतायत. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. केवळ 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 46. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. तर दोन्ही चालतील. बघूया इथून 1-2 चेंडू डॉट. सापाडचे कॅप्टन आल्यात का? टीम आलेली आहे का? तर मगाशी आम्हाला सांगितलं सिद्धूने की ऑन द वे आहेत, पण बराच वेळ झालाय. चला 4 बॉल विजयासाठी हव्यात धावा 3. फुलटॉस झेलची शक्यता आणि हा झेल स्वीकारलाय. विकेट समान झाल्यात पण टॉस जिंकलेला आहे तो कोळिवलीने. त्यामुळे इथूनही विकेट न गमावता या 2 धावा चालतील. तर 3 बॉल. तर 3 बॉल 3ची गरज. 2ही चालतील.
आणि या क्षणाला सोमनाथची विकेट देसाई संघासाठी संजीवनीचं काम करेल. निराश सोमनाथ. आणि बघा अजित सर त्याची मसाज करत होते की भाई ये क्या किया तूने, मैच के करीब था तू, जरूर था क्या ये शॉट खेलने का. अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यांना माहिती आहे काही घडू शकतं. एक विकेट, एक डॉट बॉल, एक रन, काही घडू शकतं मॅचमध्ये. आणि आता 3 बॉलमध्ये 3 करायचे आहेत. विकेट समान आहेत. इथून एखादी विकेट आली तर कंपल्सरी 3 करावे लागतील. मॅच देसाई संघाला जिंकण्याची संधी जरूर आहे, पण बघूया 3 बॉल 3 दोन्ही चालतील. न्यू बॅटर प्रशांत कारभारी. विकेट सेम. टॉस कोळीवलीने जिंकलाय. चला 3 बॉल 3 ची गरज. सोमनाथ आउट आणि त्यामुळे आता चिंता वाढली आहे कोळवली संघाची, समर्थकांची. 3 बॉल 3 ची गरज. फिल्डर जवळ आल्यात. शॉट थर्ड मॅन आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक्सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक शॉट लेगला आहे. रौनक हो मागे गेलाय आणि या दरम्यान एक धाव लेग बायच्या रूपाने. आता 2 बॉलमध्ये 2 करायचे आहेत. एकही चालेल. सापाटी माली आहे. निल्सन आधी आलाय म्हणजे सापाटी माली आहे. तर 2 बॉल आणि विजयासाठी हव्यात धावा 2. एकही चालतील. विकेट समान आहेत, पण कोळवलीने टॉस जिंकलेले आहे. तर निळजे गावचे सलामीवीर विशाल पवार यांचं आगमन झालंय. विशाल या. विशाल आपल्या कल्याणमध्येच तर जॉबला आहेत. हो हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. ही सिंगल आलेली आहे. स्कोर लेवल. सामना जरूर जिंकलाय, पण शेवटच्या बॉलवरती देसाई संघाने विकेट काढली तरी मॅच जय वाघेश्वर क्रिकेट संघ देसाई जिंकेल. पण बघूया आता विकेट इथून मिळते का. आता कान मंत्र गोलंदाजाला, कान मंत्र फलंदाजाला. 1 बॉल. बाहेर येऊ नका डगआउट मधून. पॅनल्टी लागेल. सोमा प्लीज आतमध्ये जा. निल्सनने कंप्लीट केले आमच्याकडे. 1 बॉल 1 ची गरज. नाही झाली तरी जिंकेल कोळवली संघ टॉसच्या आधारावरती, पण विकेट जर आली तर देसाई जिंकेल. बऱ्याचदा विकेट जाताना बघितले आम्ही अशा वेळेस, पण स्ट्राईकला बॅटर आहेत प्रशांत. बघूया रौनक ही गोल्डन विकेट प्राप्त करतोय का. ओहो फॉरवर्ड डिफेन्स. सामना टाय. हा दुसरा सामना टाय झाला. तर या ऑफ द मॅच तर या भावेश मात्रे यांच्या शुभ हस्ते देऊया सोमनाथ कारभारी ज्याची बॅटिंग